आवाज इंडिया न्यूज चॅनल, शोध सत्याचा। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती सोमवार रोजी केबीपी कॉलेज आणि मॉडर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली आहे। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माऊली सेवा प्रतिष्ठान अहिल्यानगर येथील डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचेता धामणे तर अध्यक्षस्थानी रामशेठ ठाकूर होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉक्टर राजेंद्र धामणे यांना कर्मवीर पुरस्कार तर डॉक्टर सुचेता धामणे यांना लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। 25,000 रुपये, मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचं कार्य हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलं। कर्मवीरांना आपल्या कार्यात अनंत अडचणी देखील आल्या, मात्र त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि गोरगरिबांच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचवलं। कर्मवीरांना गोरगरीब आदिवासी मुलांविषयी प्रचंड तळमळ होती। त्या तळमळीतूनच त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। कर्मवीरांचा हा वारसा आताच्या नव्या पिढीने जपावा असं मत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलंय। राजेंद्र धामणे यांनी सांगितलंय की बदलत्या काळानुसार जाती धर्माच्या संकल्पना अतिशय टोकदार होऊ लागल्यात। हे अतिशय धोकादायक आहे आणि आम्ही माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं याचा विचार करतो, त्यावर काम करतो। आपल्या मनोगतात पुढे त्यांनी माऊलीतर्फे करत असलेल्या कार्याचा आढावा घेतलाय। डॉक्टर सुचेता धामणे यांनीही आपल्या मनोगतात त्यांनी स्थापन केलेल्या मनगाव प्रकल्पाच्या माध्यमातून समाजासाठी केलेलं कार्य आणि आपला जीवन प्रवास विविध प्रसंगातून उलगडून सांगितलाय। यावेळी त्यांनी उपस्थितांना अंधश्रद्धा न ठेवता डोळसपणे श्रद्धा ठेवा असा सल्ला देखील दिलाय। यावेळी डॉक्टर राजेंद्र धामणे यांनी बोलताना सांगितलंय, सर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? आज आपल्याला पुरस्कार प्राप्त झाला आपल्या संस्थेबद्दल। कर्मवीर अण्णांच्या नावाचा हा जो पुरस्कार आहे तो मिळणं मला असं वाटतं की एक आमच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे की आमचं भाग्य आहे की कर्मवीर अण्णांच्या नावाचा पुरस्कार आणि रयत माऊलीच्या नावाचा हा जो पुरस्कार आहे तो मला आणि डॉक्टर सुचेताला मिळाला। पुरस्कार मिळाला याच्यामुळे एकतर तुमचं मॉरल अप व्हायला मदत होते, थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये एक बूस्ट मिळतो। परंतु मला असं वाटतं की कुठली सामाजिक कामं जी आहेत ती सामाजिक कामं ही पुरस्कारासाठी केली जात नाहीत, परंतु आपल्या मागे समाज उभा आहे, आपल्या बरोबर ऐकणारी माणसं आहेत, ही भावना यातनं आमच्यासारख्या छोट्याशा सामाजिक कार्यकर्त्यांना मिळत असते। माऊलीचं जे काम आहे ते रस्त्यावर जगणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या आयुष्यभर रस्त्यावरच राहतात, रस्त्यावरच मारतात, अशांना कुठेतरी कायमस्वरूपाचं एक त्यांचं स्वतःचं हक्काचं घर द्यावं, त्यांचं आयुष्य उभं करावं याच्या दृष्टीने सुरू केलेलं काम आहे। माऊली हे काही टेम्पररी शेल्टर नाही जे तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा असतो, अशा स्वरूपाचं हे काम नाही। मनगाव हे सेल्फ अगदी सगळ्या सुविधांनी परिपूर्ण असं गाव, घर आणि मन हरवलेल्या माणसांचं गाव अशीच त्याची टॅगलाईन असं आम्ही या महिलांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्यासाठी सुरू केलं। आणि या ठिकाणी येणारी जी महिला भगिनी असते ती आयुष्यभर इथेच राहते, इथेच जगते आणि इथेच तिचा मृत्यू होतो आणि मृत्यूनंतरच ती जागा रिकामी होते। आज शेकडो महिलांवरती आतापर्यंत उपचार झाले, शेकडो महिला गेल्या, पण त्या त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये गेल्या असं या ठिकाणी की वेगळी समाधानाची बाब आहे। आणि आज ज्या माऊलीमध्ये मनगावमध्ये ज्या महिला काम करतायत, ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, डेअरी सारखा खूप मोठा 100 गायांचा प्रोजेक्ट ज्या चालवत आहेत, एक अत्यंत यशस्वी बेकरी त्या चालवत आहेत, मला असं वाटतं की एक रस्त्यावर जगणारी बाई ज्यावेळेस तिचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, म्हणजे हे केलं तर ते शक्य होऊ शकेल। त्याच्यामुळं हा एक खूप मोठा आणि महत्वाचा मला असं वाटतं की एक संदेश याच्यामधनं जातो की जर एखादी गोष्ट आपण करायची ठरवली ती कितीही अशक्य वाटत असली तर ती 100% शक्य होते। समाजातील तळागाळातील महिलांच्यासाठी काम करणं, विशेषतः अशा वर्गातल्या की ज्यांच्यापर्यंत कुठल्याच मदती कुठलीच गोष्ट कधीच पोहोचली नाही, त्याच्यासाठी काम करणं ही खूप महत्वाची बाब आहे। आणि या आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की समाजातील सगळ्याच माणसांनी प्रत्येकाला माणूस म्हणून समजून घेण्याची खूप महत्वाची गरज आजच्या काळात तरी निर्माण झालेली आहे आणि ती आपण सगळ्यांनी एकमेकाला माणूस म्हणून जर समजून घेतलं तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टीचे सोल्युशन्स आपल्याला मिळू शकतात।
या संस्थेच्या माध्यमातून रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस बेघर मनोरुग्ण स्त्रियांसाठी माऊली काम करते. गेले 20 वर्ष माऊलीचं हे काम सातत्याने चालू आहे. नगर शिर्डी हायवेला देहरे टोल नाक्याजवळ मनगाव नावाचा प्रकल्प आहे. घर आणि मन हरवलेल्या माणसांचं गाव हे मनगाव. या प्रकल्पामध्ये सध्या 477 महिला आणि त्यांचे जन्मलेली 42 मुलं एवढा माऊलीचा परिवार आहे. हे सर्व काम माऊलीचं पब्लिक डोनेशनवर म्हणजे देणग्यांवर चालतं. कोणतीही गव्हर्नमेंट मदत याला नाहीये. आणि आजपर्यंत 300च्या वर अंत्यसंस्कार इथे केले. एक महिला रस्त्यावर पाहिली आणि ती मनोरुग्ण महिला विष्ठा खाताना बघितली आणि मग अन्नपूर्णा नावाचा प्रकल्प चालू झाला. त्यामध्ये जवळजवळ 500 ते 700 महिलांना आपण जेवण पुरवले. परंतु फक्त जेवण देणे हा त्याच्यावरचा उपाय नाही, तर त्यांचं हरवलेलं घर, मन आणि त्यांचे नाते हे द्यायचं. यासाठी हे पुढचं पाऊल उचललं गेलं आणि त्यासाठी सर्व समाजातनं आम्हाला मदत मिळाली आणि आम्ही जे हे काम करू शकलो त्या सगळ्यांचे आभार. आणि आज इथे कर्मवीर भाऊरावांची 138वी जयंती या निमित्ताने इथे वाशी मध्ये येण्याचा आम्हाला जो मान दिला आणि जो आशीर्वाद यांच्या मार्फत मिळाला त्याबद्दल मी सर्व कमिटीचे आणि त्यांचे धन्यवाद मानते. धन्यवाद. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती आज साजरी होत आहे. त्या दिवशी डॉक्टर धामणे आणि मिसेस धामणे यांचं नगर जिल्ह्यातून इथं त्यांना मी बोलवलंय, त्यांना सन्मानित केलंय. त्यांचं ज्या तिथं काम चाललेलं आहे की ज्या गरीब गरजू महिला, ज्या अत्याचारित महिला ज्या आहेत त्यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये न्यायचं, औषध पाणी करायचं, भावी पिढी घडवायची अतिशय महत्वाचं आहे. त्यांना पुरस्कृत केलेलं आहे. कर्मवीर अण्णांच्याच कामाचा तो वारसा आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना मी शुभेच्छा दिल्यात.